समाजकार्यात नेहमी आघाडीवर राहून सर्वांना सोबत घेऊन चालणारे श्री अक्षय भाऊ भांगरे यांचा आज भारतीय जनता पार्टीमध्ये भव्य उत्साहात पक्षप्रवेश झालाय। केशव मंगल कार्यालय जवाहर फाटा येथे झालेल्या या कार्यक्रमास शेकडो कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली। संपूर्ण परिसर भाजपाच्या घोषणांनी दुमदुमला। भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनीलजी बच्छाव यांच्या हस्ते भांगरे यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले। यावेळी जिल्हा उपाध्यक्ष कैलासदादा घुले, उपाध्यक्ष रवींद्र सोनवणे, भाजपा त्र्यंबकेश्वर तालुका अध्यक्ष सुयोग वाडेकर, शहराध्यक्ष तेजस ढेरके, उपशहराध्यक्ष अमृता अण्णा पवार आदी मान्यवरांची उपस्थिती होती। याच कार्यक्रमात त्र्यंबकेश्वर मंडळाचे सुनील अडसरे, ॲडव्होकेट श्रीकांत गायधनी, कमलेश जोशी, निवृत्ती लांबे, स्वप्नील शेलार, भावेश शिखरे, डॉक्टर दिलीप जोशी, कैलास पाटील, कैलास चौथे, पांडुरंग कोरडे, अश्विनी अडसरे, स्नेहल भालेराव, त्रिवेणी तुंगार, वैष्णवी वाडेकर, सुयोग शिखरे, विराज मुळे आदी मान्यवर उपस्थित होते। जिल्हाध्यक्ष सुनीलजी बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका अध्यक्ष सुयोग वाडेकर व शहराध्यक्ष तेजस ढेरके यांच्या नेतृत्वात तसेच युवा मोर्चाच्या सक्रिय सहभागाने अक्षयजी भांगरे यांनी तब्बल 500 ते 600 कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलाय। इतक्या मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा झालेला हा पक्षप्रवेश तालुक्यात मोठी राजकीय घडामोड मानली जाते। पक्षप्रवेशानंतर बोलताना श्री अक्षय भांगरे म्हणाले की त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचा नवा प्रवास मी भारतीय जनता पार्टी सोबत सुरू करीत आहे। जनतेच्या अपेक्षांना न्याय देण्यासाठी आणि विकासाची गती वाढवण्यासाठी मी प्रामाणिकपणे काम करणार आहे। भांगरे यांचा प्रवेश होताच कार्यक्रमस्थळी टाळ्यांचा कडकडाटात घोषणा आणि उत्साहाचा माहोल निर्माण झाला। शेकडो युवकांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला उत्सवाचे स्वरूप लाभले। कार्यकर्त्यांमध्ये चर्चाही रंगली की भांगरे यांचा हा मोठा पक्षप्रवेश आगामी राजकीय समीकरणांवर निर्णायक प्रभाव टाकणारा ठरेल। आज त्र्यंबकेश्वर भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश या ठिकाणी केलेला आहे। त्या पक्षप्रवेशासाठी सन्माननीय जिल्हाध्यक्ष सुनील बच्छाव सर यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच त्र्यंबकेश्वर मधील जिल्हा पदाधिकारी, तालुका पदाधिकारी व शहर पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी लाभली। या पक्षप्रवेश सोहळ्याच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर शहर भारतीय जनता पार्टीची कार्यकारिणीची घोषणा त्र्यंबकेश्वर शहराचे अध्यक्ष सन्माननीय तेजसजी ढेरके यांनी या ठिकाणी सर्वसमावेशक अशी कार्यकारिणी जाहीर केली। ही सर्व कार्यकारिणीचे पदाधिकारी आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये कार्यरत राहून त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष बसवण्यासाठी कार्यरत राहणार असून या त्र्यंबकेश्वर शहरामध्ये केंद्रामध्ये असलेली सत्ता, राज्यातली असलेली सत्तेला बळकटी देण्यासाठी आज अनेक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला। सन्माननीय मोदी साहेब, सन्माननीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केला। त्यामध्ये शिवसेनेचे माजी शहर प्रमुख नितीनजी पवार, तसेच अक्षयजी भांगरे सामाजिक कार्यकर्ते व कल्पेश गुड्डू कदम, राहुल लात्रक व योगेश खोडे त्यांच्या अनेक समर्थकांसह त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। त्यांनी पार्टीवर दाखवलेला विश्वास ते सार्थ ठरवतील। पार्टीकडनं त्यांना प्रत्येक ठिकाणी बळ देण्यात येईल अशी मी या ठिकाणी त्यांचा ग्वाही देतो। येणाऱ्या कार्यकाळामध्ये ते देव देश धर्माचं काम त्र्यंबकेश्वर शहरामध्ये व तालुक्यामध्ये करतील अशी त्यांना मी शुभेच्छा देतो व परत एकदा पुनश्च सर्वांचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो। धन्यवाद। माझं नाव अक्षय तानाजी भांगरे। मी आता नुकताच भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे। मी प्रभाग क्रमांक 9 मधून इच्छुक उमेदवार आहे। तर मला एक संधी द्यावा भारतीय जनता पार्टीने, त्या संधीचं 100% सोनं करील बस। आज भारतीय जनता पार्टी त्र्यंबकेश्वर शहर मध्ये या ठिकाणी अक्षय भाऊ भांगरे यांनी मोठ्या संख्येने, मोठ्या शक्तीने आज प्रवेश केलेला आहे। त्यांनी परिवाराची विचारधारणा सोडून आज हिंदुत्वाच्या विचारधारणेत प्रवेश केलेला आहे। या ठिकाणी मोठ्या संख्येने युवा पिढी नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वात तसंच देवेंद्रजी फडणवीस यांच्याही नेतृत्वात आकर्षण होऊन या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाचं एक वेगळ्या प्रकारचं आकर्षण युवा पिढीला आहे। त्याकरता भारतीय जनता पार्टीमध्ये आज मोठ्या संख्येने युवकांनी प्रवेश केलेला आहे। तसंच आगामी निवडणुकीच्या काळात युवा पिढीचा विचार व्हावा, युवा पर्वाचा विचार व्हावा। तसं आगामी सिंहस्थ कुंभमेळा आहे, त्यामध्ये अनुभवी नेतृत्व तर पाहिजेच, पण त्यासोबतच युवा पिढीचा जर कॉम्बिनेशन असेल तर मोठ्या एक आपल्याला नवीन आउटपुट बघायला मिळेल।
गिरीश भाऊ महाजन, तसंच सुनील बच्चाव सर असतील, जिल्हाध्यक्ष तसंच तालुकाध्यक्ष योगजी वाडेकर, तसंच शहराध्यक्ष तेजस भाऊ ढेरगे आणि आज नवनियुक्त झालेले युवा मोर्चाचे शहराध्यक्ष त्र्यंबकेश्वर श्रीपादजी शिखरे यांच्याकडे पक्ष युवा मोर्चा म्हणून आम्ही अशी मागणी करतो की नक्कीच अक्षय भाऊ भांगरे यांचा विचार करावा. ते या ठिकाणी वॉर्ड क्रमांक 9 चे इच्छुक उमेदवार आहे. युवा मोर्चाचा त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. फक्त पक्षाने त्यांच्या संघटनेवर, त्यांच्या कामावर विश्वास ठेवून त्यांना एकदा संधी द्यावी. ते नक्कीच संधीचं सोनं करतील. या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी भारतीय जनता पक्षात मी या ठिकाणी स्वागत करतो. थांबतो. त्र्यंबक नगर परिषद आगामी येणाऱ्या निवडणुकीमध्ये प्रभाग क्रमांक 9 मधून अक्षय तानाजी भांगरे हे उमेदवारी करत आहेत. तरी मी प्रभागातील सर्वांना मतदारांना एक आवाहन करू इच्छितो आणि विनंती देखील करू इच्छितो की आपण आपल्या सर्वसामान्य घरातील एक तरुण तडफदार आणि जो नेहमी पब्लिकच्या सर्वसामान्यांच्या समस्या जाणणारा, हाकेला धावून येणारा उमेदवार जर त्र्यंबक नगर परिषद पोहोचवला तर ते देखील योग्य होईल. आणि अशा उमेदवाराला संधी देणं आज देखील आपली काळाची गरज आहे की जेणेकरून सर्वसामान्यांचे प्रश्न आज मोठ्या व्यासपीठावर तो मांडू शकतोय आणि काही क्षणात त्या समस्यांना एक प्रॉब्लेम सॉल्व्हिंग त्याच्याकडे माइंडसेट आहे. त्याच्यामुळे अशा उमेदवारात आपण नक्कीच पहिले तर विचार करण्यात यावा असं सर्वांना मी विनंती करू इच्छितो. आणि अक्षय भांगरे यांना आपण अधिकाधिक मताने निवडून द्याल अशी देखील अपेक्षा व्यक्त करतो. नाशिक लोकशाही न्यूज साठी वैष्णव घोलप, त्र्यंबकेश्वर.